परंतु त्या संदर्भात माहिती नाही. त्यांना जेव्हा शिवसेनेत त्यांनी प्रवेश केलेला आमच्याकडे त्यावेळी मीच त्यांचा प्रवेश केला होता. त्यामुळे माझ्या संपर्कात आहेत की ह्या निवडणुकीत नव्हत्या, पण यापूर्वी त्या माझ्या संपर्कात होत्या. त्यांना शिवसेनेत आणण्याकरता मी स्वतः पुढाकार घेतला होता. पुढे संपर्कामध्ये असतील त्या नाही, काही कल्पना नाही मला. सर, अमरावतीच्या अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजप आणि MIM एकत्रित येताना दिसते. मला ठाणे आणि नवी मुंबई पुरतं विचारलं तर बरं होईल. मस्केजी, नवी मुंबईत देखील ठाकरे गटाला 1-2 जागा आणि मनसेला 1 जागा मिळालेल्या आहे. हे 2 पक्ष आपल्यासोबत असणार आहेत का? अद्याप काही चर्चा झालेली नाही आहे. बघू काय होतं ते. नवी मुंबईमध्ये काय महापौर बसवण्याचा काय तुम्ही महापौर पदासाठी निवडणूक वगैरे लढणार आहात काय? महापौर पदाची निवडणूक तर लढणार ना नवी मुंबईमध्ये. मग काय चमत्कार होण्याची शक्यता आहे? हे बघा, चमत्कार आणि हा विषय नाही, परंतु महापौर पदाची निवडणूक आम्ही लढणार. बरं, ठाणे महानगरपालिकेमध्ये भाजप तुमच्यासोबत सत्तेत येऊन बसणार आहे. महायुती म्हणून आम्ही लढलेलो आहोत, त्यामुळे सत्तेत ते आमच्या सोबत असतील. अच्छा, इथं नवी मुंबईमध्ये तुम्ही महापौर पदाची निवडणूक लढणार आहात, पण भारतीय जनता पार्टी सगळीकडे तुम्ही महायुती म्हणताय, तर नवी मुंबईमध्ये पण जर तुमचा महापौर झाला नाही आता युतीमध्ये आम्ही लढलो नव्हतो. नवी मुंबईमध्ये आता मी निवडणुका झालेल्या आहेत, त्यामुळे काही भाष्य करत नाही. ठीक आहे, बघू काय. ही युतीमध्ये लढली नव्हती, मात्र तुमच्या सोबत आली, मग तुम्ही जाणार का सोबत भाजपच्या सोबत? कोणाच्या? नवी मुंबईत. नवी मुंबईमध्ये जो काही निर्णय असतील ते आमचे वरिष्ठ नेते बसून निर्णय घेतील. परंतु ठाण्यामध्ये देखील भाजपने महापौर पदावरती दावा केलेला. निरंजन डावखरे म्हणतात की 2 वर्ष आम्हाला देखील महापौर पद दावा करू शकतात ना. प्रत्येक पक्षाच्या नेत्याला वाटतं आमचा महापौर व्हावा, त्यांनी दावा केला तर हरकत काय, त्याला आमचं काही ऑब्जेक्शन नाही आहे. भाजप आणि शिवसेनेमध्ये काय कुरगोडी आहे का? हे बघा, प्रत्येक पक्षाला वाटत असतं माझ्या पक्षाचा महापौर व्हावा. या दृष्टीने आम्हालाही वाटतं की महापौर व्हावा. जसं ठाण्यात त्यांना वाटत असेल की बाबा ठाण्यात त्यांचा महापौर व्हावा, तर मला पक्ष म्हणून वाटतं मुंबईत पण माझा महापौर व्हावा. हाँ, पूछो ना. क्या कहेंगे आज आप यहाँ पर दोबारा आए हैं, किसकी? हमारा थाने का शिवसेना जो गुट है उसका रजिस्ट्रेशन है, और नई मुंबई का शिवसेना गुट का रजिस्ट्रेशन होने वाला है. यहाँ इसलिए हम लोग आए हैं. किस तरीके से समीकरण है सब? थाने, नवी मुंबई, शिवसेना भाजपा युति है. थाना में कल्याण डोंबिवली हमारी युति है. युति से हम लोग सत्ता बिठाएंगे. कल्याण डोंबिवली में मनसे ने आपको देखो, मनसे विकास के लिए हमारे साथ आई है. हम लोगों ने कल ही हमारे नेता श्रीकांत शिंदे जी ने बयान दे दिया. हमारी युति है, शिवसेना भाजपा युति करके सत्ते में आएंगे. मनसे हमारे साथ आई है. तो कल्याण में आपका महापौर बनेगा? कल्याण में युति का महापौर बनेगा. तो शिवसेना का नहीं बनेगा? युति का महापौर बनेगा, और शिवसेना का ही हो सकता है. थाने में महापौर पद के लिए भाजपा भी बोल रही है कि हमारा अरे देखो, वो खुद पार्टी है. पार्टी को, हर एक पार्टी को लगता है कि हमें महापौर मिलना चाहिए. वैसे उन्होंने बयान दिया है. मुझे भी लगता है बम्बई में मेरा महापौर होना चाहिए. मैं भी अभी बोल रहा हूँ कि मुझे बम्बई में महापौर दो हमारे पार्टी के लिए. हर एक को लगता है हमारा महापौर होना चाहिए. मस्केजी, नवी मुंबई में क्या चित्र होगा? मित्र पक्ष साथ में आएंगे? ये देखो, नवी मुंबई अलग है थोड़ी. अभी कुछ इसके बारे में बयान नहीं देता, देखेंगे आगे होता है क्या. इलेक्शन लड़ेंगे? अगर साथ में नहीं रहेंगे तो इलेक्शन तो लड़ेंगे ना. तो कुछ हो सकता है चमत्कार? देखो, चमत्कार की थोड़ी बात है, लेकिन जो कॉन्स्टिट्यूशन में है, अगर युति नहीं होंगी तो महापौर के इलेक्शन तो लड़ेंगे हम लोग. बीजेपी और शिंदे शिवसेना में कुछ अनबन चल रही है. कुछ भी अनबन नहीं है, वो संजय राउत के लिए है, हमारे में कुछ नहीं. बट अंबरनाथ नगर परिषद हो, उल्लासनगर में हो, आपने तो वहाँ पर अपनी अलग जो रणनीति है वो दिखाई दी. देखो, जो राजनीति है, जो दोस्त लोग जुड़ते हैं उनको जोड़ना चाहिए. ये नियम है राजनीति का, वो नियम से हम लोग चल रहे हैं. बट आप भाजपा को धोबी पछाड़ दे रहे हैं. नहीं, किसी को धोबी पछाड़ नहीं है. मीडिया की न्यूज़ है, किसी को हम लोग धोबी पछाड़ नहीं दे. अच्छा, ये एक आखिरी सवाल है, ये कंट्रीब्यूट होगा क्या? मुंबई में 2.5 साल आपका, उनका ठाणे में 2.5 साल. देखो, हमारे नेता लोग निर्णय लेता है. मैं रास्ते के ऊपर का कार्यकर्ता हूँ. इतना बड़ा डिसीजन क्या होएगा ये मैं नहीं बता सकता. थँक्यू. तर शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के हे सध्या बोलत होते. नवी मुंबई संदर्भात आमचे वरिष्ठ चर्चा करून निर्णय घेतील, कारण जी निवडणूक होती ती युतीमध्ये लढवण्यात आलेली नव्हती. मात्र प्रत्येकाला असं वाटतं आपला महापौर बसावा, त्यामुळे तशीच भावना आमची सुद्धा आहे. नवी मुंबईचा निर्णय मात्र वरिष्ठ घेतील. ठाण्यामध्ये युती आहे आणि युतीचा महापौर बसेल. तशीच स्थिती कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा आहे, युतीचा महापौर बसेल असं वारंवार नरेश मस्के सांगताना पाहायला मिळतात. मात्र तरी सुद्धा नवी मुंबईमध्ये महापौर पदासाठी निवडणूक लढवू असंही त्यांनी सांगितलेलं आहे आणि वरिष्ठ या सगळ्या संदर्भातला निर्णय घेतील असंही त्यांनी म्हटलेलं आहे. प्रत्येक पक्षाला असं वाटणं साहजिक आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे आणि मुंबईमध्ये सुद्धा मग आमचा महापौर व्हावा असं आम्हालाही वाटतं असंही त्यांनी बोलून दाखवलंय.